पेज नंबर 34 वर आपण पाहतोय स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. तर असणारे काही केमिकल इक्वेशन जे आहेत ते आपण लिहिलेलं की सोडियम हायड्रॉक्साईड आणि H2SO4 या दोघांची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर सोडियम सल्फेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि आपल्याला वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आता काल आपण पाहिलं की याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना दिसते की याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडमध्ये त्या ठिकाणी काय असणार ते काही कंपाऊंड्स जे आहेत तर त्या ठिकाणी ते अनबॅलन्स आहे. त्याच्यामध्ये काल आपण मोजलंय की सर्वसाधारणपणे H2SO4 मध्ये 7 ॲटम आहे, Na2SO4 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी 7 ॲटम. बॅलन्सिंग करत असताना मॅक्झिमम नंबरचे त्या ठिकाणी निवड जे आहे तर ते निवड त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲटम असतील अशाची त्या ठिकाणी निवड जी आहे तर ती निवड त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसतंय की H2SO4 आणि Na2SO4 अशा दोघांमध्ये त्या ठिकाणी 7 ॲटम आहे आणि म्हणून त्याच्यापैकी पहिलं आपण त्या ठिकाणी काय केलेलं की सर्वसाधारणपणे Na2SO4 ज्याच्यामध्ये 7 ॲटम त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून त्याचं असणार जे काही बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. आता हे जे काही बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग करत असताना इनिशियली त्याच्यामध्ये असणार जे काही इन द रिॲक्टंट साईडचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सोडियमचा जर विचार जर केला तर सोडियम मध्ये किती आहे त्या ठिकाणी 1 असतो. Na2SO4 मध्ये त्या ठिकाणी सोडियम जे आहे तर त्या सोडियमचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला म्हणजे सर्वसाधारणपणे या साईडला जास्त म्हणजे रिॲक्टंट साईड जे आहे तर त्या रिॲक्टंट साईडमध्ये सुद्धा 2 असणारे जे काही ॲटम्स जे आहेत तर ते 2 ॲटम्स त्या ठिकाणी आहेत. आता ते 2 ॲटम जे आहेत तर ते 2 ॲटम आणण्यासाठी आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायचे. आता हे जे काही बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग ते 2 झाले पाहिजे. त्याला 2 जे आहेत तर त्या 2ने काय करावं लागणार आपल्याला मल्टिपल जे आहे तर ते मल्टिपल त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे इथे आपल्याला आपण पाहणार आहे की 2 मी त्या ठिकाणी लिहिणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने असणारे जे काही ॲटम्स जे आहेत तर ते ॲटम्स आपल्याला. आता हे 2 लिहित असताना समजा या ठिकाणी अशा पद्धतीने की Na2OH असं जर मी त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर असणारा जो काही सोडियम हायड्रॉक्साईडचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज त्या ठिकाणी होता आणि म्हणून याच्याऐवजी सर्वसाधारणपणे आपण काय करणार आहे की अशा पद्धतीचे असणारे जे काही कंपाऊंड जे आहेत NaOH याला आपल्याला त्या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय करायचे. ते 2ने मल्टिप्लाय करत असताना मी Na2OH असं न लिहिता, कारण असं जर लिहिलं तर फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी इथे 2 नाही तर मी अशा पद्धतीने 2 जे आहे तर त्या 2ने काय करणार आहे ते इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशननं त्या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय. मग असं जर मी त्या ठिकाणी जर लिहिलं तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येता दिसतंय की असणारे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनमध्ये काय बदल होतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. मी काय केलं इथे 2ने मल्टिप्लाय. आता 2ने जर त्या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन जे सोडियमचे 2 ॲटम आहेत इथे सुद्धा आपल्या लक्षात येताना दिसतंय की सोडियम जे आहे तर त्या सोडियमचे 2 ॲटम त्या ठिकाणी येताना. आता पुढे तर असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता हे जे काही मिळालेले जे काही इक्वेशन जे आहे तर ते पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सांगितले की चेक द व्हेदर द इक्वेशन दॅट इज दिस इक्वेशन 10 इज बॅलन्स ऑर अनबॅलन्स. पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं पडताळून त्या ठिकाणी पाहिजे. आता हे पडताळून पाहत असताना मी काही त्या ठिकाणी प्रत्यक्षात लिहिण्याच्या भानगडीत त्या ठिकाणी पडणार नाही. तर आपल्या असं लक्षात येतं असतं की सोडियम जे आहे तर त्या सोडियमचे 2 आहेत. इकडे सुद्धा राईट साईडला त्या ठिकाणी सोडियम जे आहे तर त्या सोडियमचे 2 रेणू जे आहेत तर ते 2 रेणू. आता हे पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते हे जे काही दिलेलं ते काही इक्वेशन नंबर 10 जे आहे तर ते इक्वेशन नंबर 10 सुद्धा त्या ठिकाणी बॅलन्स तर नाही. का बॅलन्स तर नाही तर पुन्हा आपण त्या ठिकाणी हायड्रोजनचा जर पुढे आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पुन्हा आपल्या लक्षात येतं असते की हायड्रोजन किती आहे 3 आहे. इथे मात्र किती दिसतात आपल्याला 2च आहे. म्हणजे हायड्रोजनची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स जी आहे तर ती बॅलन्स त्या ठिकाणी दिसते. मग अशाच पद्धतीने आपल्याला ऑक्सिजनचा पुन्हा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. ऑक्सिजनचा विचार करत असताना ऑक्सिजन या ठिकाणी 4 आहे. इथे या ठिकाणी 2 झाले. 4 आणि 2 किती झाले 6 झाले. इथे कसं 2ने मल्टिप्लाय हा जो 2 आहे
तर टोटल याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय असणार एवढं फक्त लक्षात येते. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचारतो त्या ठिकाणी ऑक्सिजनचा त्या ठिकाणी केला तर हे 4 आणि हे 2 अशी झाली 6. ऑक्सिजनची संख्या 6. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी असणार की काही प्रॉडक्ट साईड जे आहे तर त्या प्रॉडक्ट साईडला विचार करायचा. इथे आहे 4 आणि इथे मात्र 1 म्हणजे किती झाले 5. एक लक्षात. ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनची संख्या आपण इथे पाहिली 6 आहे. इथे मात्र ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनची संख्या 5. हायड्रोजनचा पुन्हा आपण त्या ठिकाणी विचार करतोय. हायड्रोजनचा आपण विचार केला तर हायड्रोजन या ठिकाणी 2 आहे म्हणजे 2 झाले 4 झाले बरोबर. दोन आहेत ते 2 आहेत. बडबड ऐकायला येतात निश्चित येते का लक्ष. आपलं शांत बसायचं नसेल तर काही बसायच्या ठिकाणी हे 2 झाले आणि हे 2 असे टोटल किती झाले. हायड्रोजन 4 झाले. इथे जर हायड्रोजनचा जर आपण विचार केला तर हायड्रोजन फक्त 2 म्हणजे अजूनही पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की ऑक्सिजनचे असणारे जे काही ॲटम आणि दुसरं हायड्रोजनचे असणारे जे काही ॲटम जे आहे तर त्या ठिकाणी अनबॅलन्स आहे. डाव्या साईडला पहिलं ऑक्सिजनचे 6 आहेत. उजव्या साईडला पहिलं ऑक्सिजनचे. त्याच्यानंतर हायड्रोजनचा विचार केला तर रिॲक्टंट साईडला 4 आहे. प्रॉडक्ट साईडला त्या ठिकाणी 2 म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशा दोघांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या काय तर त्या ठिकाणी ती बॅलन्स त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून ही असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या पुन्हा काय करायची आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायची. आता बॅलन्सिंग करत असताना अशा पद्धतीने बॅलन्सिंग त्या ठिकाणी केलेली त्यात आपल्याला थोडक्यामध्ये असताना काही विचार जो आहे तो ते विचार त्या ठिकाणी करायचा. उदाहरणार्थ NaOH आणि असणारे काही H2SO4 रिॲक्टंट साईडचे मी त्या ठिकाणी लिहिते थोडक्यामध्ये लिहिते. त्याच्यानंतर असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला H2O वॉटर जे आहे तर त्या वॉटरचा फक्त मला त्या ठिकाणी विचार जो आहे तो विचार करायचा. आता सर्वसाधारणपणे इनिशियली जर आपण त्या ठिकाणी जर विचार केला सुरुवातीचा त्याच्यामध्ये असणारे काही ॲटम्स जे आहेत तर त्या ॲटमचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आता ॲटमचा त्या ठिकाणी विचार करत असताना आपण पाहिजे की सर्वसाधारणपणे हायड्रोजन ॲटम जे आहे तर त्या हायड्रोजन ॲटम किती आहेत तर त्या ठिकाणी 4 बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी प्रॉडक्ट साईडला जर पाहिलं तर हायड्रोजन ॲटम फक्त किती आहे 2च. मग आता हे आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायचं आणि हे बॅलन्सिंग करत असताना या ठिकाणी 4 आहे तर किती आले पाहिजे आपल्याला पुन्हा इथे 4च असणार. इथे किती आले पाहिजे आपल्याला 4 आले पाहिजे. याला काय करावं लागणार आहे 2 जे आहे तर त्या 2ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय. आता 2ने जर मला या ठिकाणी मल्टिप्लाय जर करायचं असेल तर मी समजा असं इथे लिहिलं 2 लिहिलं टोटल याला बरोबर. पण काय होतं फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतो आणि म्हणून पुन्हा मी या ठिकाणी 2ने इथे मल्टिप्लाय न करता इथे त्या ठिकाणी मल्टिप्लाय म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपलं असणार आहे ट्वाइस NaOH प्लस H2SO4 इज इक्वल टू Na2SO4 प्लस ट्वाइस H2O. अशा पद्धतीचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी मग आता इथे पुन्हा आपल्या लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी आता दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेलं इक्वेशन पुन्हा त्या ठिकाणी बॅलन्स आहे की नाही ते आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी पाहिजे. आता पुन्हा एक फक्त मी डायरेक्ट मोजता नसते की सोडियमची किती आहे त्या ठिकाणी 2 आहे. इथे सुद्धा 2 आहे सोडियमचा विषय. आता ऑक्सिजनची इथे 2 आहेत इथे किती आहे 4 आहेत म्हणजे टोटल असे 6 आहे. इकडे सुद्धा या ठिकाणी किती आहेत 4 आहेत आणि 2 6. ऑक्सिजनचा विषय. हायड्रोजनचा विचार हायड्रोजन किती आहे 2 आहेत इथे 2 आहेत 4 आहे. इकडे सुद्धा किती पाहिजे 4 पाहिजे 4 2 गुणिले 2 झाली 4. त्याच्यानंतर तर राहिला फक्त सल्फर किती दिसतंय फक्त एकच दिसतं. इकडे सुद्धा किती दिसतं एकच दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड खेळताना दिसते तर त्या ठिकाणी ती बॅलन्सिंग त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने योग्य अशा प्रकारचा असतो काही फॅक्टर जो आहे तर त्या फॅक्टरनं काय करायचं रिॲक्टंट किंवा असणारा जो काही प्रॉडक्ट जो आहे तर त्या प्रॉडक्टला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचंय.
की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्टंट आणि असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट काय करता येईल तर त्या ठिकाणी बॅलन्सिंग त्या ठिकाणी करता येईल, फक्त लक्षात ठेवा. आता या ठिकाणी प्रत्यक्ष आहे आपण ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया पाहणार आहे तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅलन्सिंग करतोय तर ते तुमच्या लक्षात येईल. आता पुढे काय सांगितलंय, यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला काय करायचं, डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. साधा प्रश्न आहे, काय सांगितलेले की आयडेंटिफाय द रिॲक्टन्ट्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ द इक्वेशन 6. आता इक्वेशन 6 जे आहे तर ते मागच्या पानावर तुम्ही त्या ठिकाणी पहा. इक्वेशन 6 पेज नंबर 33 आहे. आता काय दिलेली रिॲक्शन ती मी पुन्हा त्या ठिकाणी लिहितो. व्हेजिटेबल ऑइल आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 60 डिग्री सेंटीग्रेड आणि निकेल हा कॅटॅलिस्ट आपल्याला. याच्यापासून आपल्याला वनस्पती घी जी आहे तर ती वनस्पती घी त्या ठिकाणी सॉलिड. अशा प्रकारचे इक्वेशन 6 जे आहे तर ते इक्वेशन 6 आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आणि याच्यामध्ये आपल्याला प्रॉडक्ट कोणते आहेत आणि रिॲक्टंट जे आहे तर ते रिॲक्टंट त्या ठिकाणी कोणते. आपल्याला आठवत असेल रिॲक्टंट कशाला म्हटलं, द सबस्टन्सेस विच टेक पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड द रिॲक्टंट. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही पदार्थ जे आहेत असे दोन आहेत, व्हेजिटेबल ऑइल आहे आणि हायड्रोजन, म्हणून ज्याला काय म्हणणार आपण. त्याच्यानंतर हे जे काही असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर त्या सबस्टन्सेस पासून आपल्याला नवीन अशा प्रकारचा जो काही सबस्टन्स त्या ठिकाणी काय होतं, नवीन काय करावं दिसते म्हणून याला त्या ठिकाणी आपण काय म्हणणार प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी. दुसरी रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी सांगितले की राईट द स्टेप वाईज स्टेप्स इन द बॅलन्सिंग इक्वेशन. आता या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला बॅलन्सिंग जे आहे ते बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायला सांगितले बा की साध्या पद्धतीने आपल्याला दिलेली की नायट्रोजन असणारा काही गॅस त्या ठिकाणी दिलेला आहे, नायट्रोजन गॅस आणि असणारा तो काय हायड्रोजन गॅस, अशी दोघांची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला NH3 हा जो काय अमोनिया जो आहे तर तो अमोनिया त्या ठिकाणी जातो आणि दिलेली जी काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन्स आपल्याला राईट डाऊन द स्टेप्स इन द बॅलन्सिंग इक्वेशन. आता बॅलन्सिंगच्या भानगडीत आपण काही पडणार नाही, मी डायरेक्ट त्या ठिकाणी बॅलन्सिंग करतो. बघ कसे करता नसतो तर मॅक्झिमम नंबरचा आपल्याला विचार करायचा. आता मॅक्झिमम नंबर कशाचा दिसतोय, लक्षात आलं, मॅक्झिमम लक्षात आलं. मागच्या वेळेला आपण किती 7 म्हटलं. आता याच्यामध्ये म्हणजे 2च आहे ऍटम्स, याच्यामध्ये किती आहे 2च आहे, याच्यामध्ये मात्र किती आहे 3. म्हणून मॅक्झिममचा विचार. आता या ठिकाणी हायड्रोजन किती आहे 3 आहे, इथे किती आहे 2 आहे. आता इथे 3 आहेत तर इथे 3 येण्यासाठी काय करावं लागेल, समजा मी इथे 3 येण्यासाठी समजा इथे 3 लिहिले, बरोबर 3 जर लिहिले तर मुळात हायड्रोजन किती झाले, आता गुणाकार म्हणजे 6. इथे मात्र किती आहे 3च, इथे सुद्धा ते 6 झाले पाहिजे. 6 होण्यासाठी मी पुन्हा इथे सुद्धा 2 ने म्हणते. इथे हायड्रोजन झाले 6, इथे सुद्धा किती झाले 6. असं केल्यामुळे इथे नायट्रोजन किती झाले 2, इथे सुद्धा किती आहे नायट्रोजन. दिलेली रासायनिक अभिक्रिया काय झाली, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती बॅलन्सिंग झाली. असं थोडक्यामध्ये त्या ठिकाणी बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग आपल्याला त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यानंतरची दुसरी रिॲक्शन्स पाहतो. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलं की राईट डाऊन ए बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. तर बॅलन्सिंग असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला लिहायचे. क्वेश्चन काय दिलं की कॅल्शियम क्लोराईड दिले, कॅल्शियम क्लोराईड आणि पुढे काय सांगितलं आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड आहे. या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली. रासायनिक अभिक्रिया झाली तर आपल्याला कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम सल्फेट आहे. काय होतं दिसते अजून हायड्रोजन क्लोराईड हायड्रोजन
तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला असणार ते काही वर्ड इक्वेशन जे आहे तर त्या वर्ड इक्वेशन पासून आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन त्या ठिकाणी होतं. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले जे आहे तर ते फॉर्म्युले त्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड CaCl असं जर लिहिलं तर त्या ठिकाणी ते 2 आहे. आता 2 का तुम्हाला जर आठवत जर असेल तर पहा कॅल्शियम जो आहे तर त्या कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिली तर 2A2 आहे. त्याची व्हॅलन्सीच मुळात 2 आहे. बरोबर. क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 आहे. एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ऑक्टेटसाठी कमी पडताना दिसतो. त्याची व्हॅलन्सी 1 आहे. येथे कॅल्शियम आणि क्लोरीन एक दिली त्याची व्हॅलन्सी 1 याची व्हॅलन्सी किती 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर CaCl हे फॉर्म्युले तुम्ही त्या ठिकाणी लक्षात. त्याच्यानंतर पुढे सल्फ्युरिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती H2SO4. आता याच्यापासून काय करावं दिसते कॅल्शियम सल्फेट त्या ठिकाणी CaSO4 त्या ठिकाणी करावं असते आणि हायड्रोजन क्लोराईड म्हणजे काय फक्त आपण काय केलेलं आहे केमिकल इक्वेशन लिहिलं. आता ही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते बॅलन्सिंग आहे की नाही हे पुन्हा पडताळून त्या ठिकाणी पाहिजे. पडताळून पाहण्यासाठी कॅल्शियमचं एक आहे कॅल्शियमचं एक क्लोरीनचे 2 आहेत इथे मात्र त्या ठिकाणी आता क्लोरीनची किती आहे म्हणजे 2. आता 2 इथे लिहिण्यासाठी मी जर असे 2 जर लिहिले तर फॉर्म्युल्यामध्येच बदल हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला त्या ठिकाणी बदल आणि म्हणून इथे 2 न लिहिता मी काय केले इथे 2. बरोबर. कॅल्शियम बॅलन्स झालं क्लोरीन बॅलन्स झालं. आता पुढे राहिला हायड्रोजन. हायड्रोजनची किती आहे 2 इथे सुद्धा बरोबर 2 झाले. त्याच्यानंतर SO4 आहे SO4 आहे म्हणजे केलेली टोटल रिॲक्शन जी आहे तर ती टोटल रिॲक्शन अशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅलन्स. ब्रेन पॉवर आपण वापरतोय. आपला ब्रेन त्या ठिकाणी चांगला आहे असं मला वाटतंय. आता पुढे राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट अँड द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिॲक्शन. त्याच्या असणाऱ्या काही अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्था आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या. आता सर्वसाधारणपणे रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन मी त्या ठिकाणी लिहितो. हे रिॲक्शन आहे काय दिसतंय SO3 आहे बरोबर SO2 आहे बरं SO2 आहे प्लस H2S हायड्रोजन सल्फाईड आहे. हा वायू आपण त्या ठिकाणी तयार करणार आहे. याच्यापासून 3 सल्फर त्या ठिकाणी मिळाले आणि आपल्याला काय मिळाले H2 अशी एक रिॲक्शन आहे. दुसरी एक रिॲक्शन आपण लिहू Ag प्लस या ठिकाणी HCl आणि याच्यापासून जे प्रॉडक्ट तयार झाले तर त्या ठिकाणी AgCl प्लस H दिलेले अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन दिलेलं त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल स्टेट जे आहे तर त्या फिजिकल स्टेट त्या ठिकाणी. आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की सल्फर डायऑक्साईड हा त्या ठिकाणी गॅस आहे बरोबर माहिती की नाही गॅस आहे. गॅस जर असेल तर काय करतो एक तर बाण दाखवत वर जाणार किंवा आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढे आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की हा आपण तयार करणार आहे की तयार करणार म्हणजे हायड्रोजन सल्फाईड गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी. हा जो काही गॅस जो आहे तर तो गॅस आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की कुजलेलं सडलेलं जे काही अंड जे आहे तर त्या अंड्याचा जसा वास येतो तर तशा पद्धतीचा हायड्रोजन सल्फाईड वायूचा वास त्या ठिकाणी. हा सुद्धा त्या ठिकाणी गॅस आहे. हा आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने टाकू शकतो किंवा बाण जो आहे तर त्या बाणाचा वापर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले सल्फर. सल्फर जो आहे तर तो सॉलिड स्टेटमध्ये असणारे प्रयोगशाळेमध्ये आपल्याकडे सल्फर आहे पावडर फॉर्म मध्ये आहे तर त्या ठिकाणी तो सॉलिड स्टेट आहे. आणि हे तर आपल्याला सांगता येईल डोळे झाकून हे काय दिसतंय वॉटर आहे म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या असणारे काही स्टेट्स जे आहेत तर त्या स्टेटच्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात दिसतं की सिल्वर आहे. सिल्वर म्हणजे चांदी आहे. चांदी कोणत्या याच्यामध्ये असते सॉलिड स्टेटमध्ये. त्याच्यानंतर हे ऍसिड आहे. ऍसिड आपल्या लक्षात येतं लिक्विड स्टेट
त्याच्यानंतर सिल्वर क्लोराईड आपण पाहिलेलं आहे. सिल्वर क्लोराईड मागचं पान उचका, आपल्याला काहीच आठवत नाही. पेज नंबर 33 वर रिॲक्शन आहे का? परीक्षेला तुम्ही बसाल, मला विचारा पुढे काय सापडेल. तेवढंच आपल्याला ऐकायचंय. या ठिकाणी सिल्वर क्लोराईड हा त्या ठिकाणी घट्ट अशा प्रकारचा औषध त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होताना दिसतो, म्हणून खालच्या दिशेने पान. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येतं असं की हायड्रोजन हा काय गॅस आहे. गॅस असेल तर एक तर जी म्हणा वरच्या दिशेने पान तर तो पान त्या ठिकाणी. एवढाच भाग आपण याचा होणार आहे. पुढील भाग पुढील कशाला